मराठ्यापुढे एकदा मराठा जर खवळला ना त्याच्यापुढे सरकार काही नसतंय. ते चिल्लर धंदा आहे सरकार म्हणजे मराठ्यापुढे. अर्धे गाव आमचे इथं वळ तुम्हाला सांगतो मुंगी जायला सुद्धा जागा नाही ठेवायची, इतके खतरनाक आहेत मग ते मराठी. सोपं नाही. पाटील जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे, त्यामुळे जर पाहिलं काही मराठा तरुणांचे स्टेटस आहे पाटील माफ करा कारण आपल्याच लोकांनी गद्दारी केली, भाजपला सहकार्य केला असं स्टेटस ठेवलंय सोशल मीडियावर. आता त्यांनाही सांगतो तुम्ही दुःख मानू नका. काय दुःख मानायला आपलं कोण आहे? ते नाही हे नाही. मी तर पहिल्यापासून म्हणतो, आज थोडंच म्हणतो, कुणीच नाही आपल्याला. मी पहिल्यांदाच काय सांगितलं, कोणाचं सरकार आलं तर आपल्याला लढावंच लागणार आहे. त्यामुळे आपण लढायला सज्ज आहेत, येऊ दे कोणाचं पण. त्यामुळे तुम्ही काय दुःख मानायचंय? मराठ्याला आपणच बंधनमुक्त केले, आपणच मराठ्यांना बंधनमुक्त केले. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणत त्याला, विषय संपला. त्यामुळं आपल्याला काय सोयर सुद्धा घे, पोरांना सगळं सांगतो, मराठ्याला सांगतो, आपल्याला काय सोयर सुद्धा घे, त्यात काय दुःख न सुख. आपल्याला आरक्षण मिळाल्यावर सुखी, आपल्याला काय कोणा सरकार आलं का गेलं काय करायचं आपलं ती. त्यामुळे मराठ्यांचा लोड नाही घ्यायचा, पोरांनी बी नाही सोडून द्यायचं. मैदानात आपण नव्हतो, मी नव्हतो, मराठा नव्हता मैदानात, विषय संपला. आपण मैदानात असतो तर मग आपण फेल म्हणा काय म्हणायचं ते असतं. आपण मैदानातच नाही तर या बुळबुळ्याचं काय टेन्शन घ्या तर रे. व्हॉट्सअप फेसबुकला लिहिते ते, यांना किंमत नसती व्हॉट्सअप फेसबुकवाल्याला. जो कृती करतो ना मैदानात उतरून त्याला खरं मर्द म्हणते. कारण त्याला सगळा बदल घडायचा असतो आणि बदलाबरोबर परिवर्तन सुद्धा घडायचं असतं. या दोन्ही गोष्टी सोबत करायच्या असतात. बदल हा वेगळा आणि परिवर्तन हे वेगळं आहे. कारण त्याला ज्यावेळेस मैदानात येते त्यावेळेस त्याला हे दोन्ही गोष्टी करायला लागतात. नुसता बदल करून चालत नाही तर परिवर्तन पण करायला लागतं. आणि आपण मैदानात उतरलो दोन्ही करीत असतो, बदल पण करतो लोकात आणि वरचं सुद्धा परिवर्तन करतो. याला म्हणतात राजकीय घडी. आम्ही संयमी लोक आहे, शांत आहेत, मजा बघत असतो कोण कोण काय लिहितो काय करतो. हा तुमच्या अवकात कळाली मराठ्याला आणि राज्यातल्या सगळ्या जनतेला बी कळाल्या तुमच्या अवकात काय. कारण तुम्ही ज्या अर्थी लिहिलं ना 4-5 टक्कोचे फोटो टाकून आणि खाली लिहिलं आमका पॅटर्न, त्याच दिवशी तुमची चव गेली, त्याच दिवशी चव गेली तुमची. निवडून आणले दुसऱ्यानी, तो प्रचार केला कोणाचा, पॅटर्न कोणाला सांगू तू, तुमच्या अवकात त्याच दिवशी कळाली लोकांना. त्याच्यामुळे मराठ्यांनी ना उगा लोड नाही घ्यायचा. कोणी काय फेसबुकला काय टाकलं नाही, फेसबुकचे म्हणजे हे 10-12 पोरं बी लिंबा झाडाखाली बसल्या लिहू शकतात. मराठी वादळ निर्माण करू शकतात फेसबुकला, व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला. त्याला काय लागतं ते वादळ करायला काय लागतं. उद्या मराठीचं पोरं नुसतं भिडले ना, उद्या भिडले सामूहिक आमरण उपोषणाच्या पोस्ट टाकायला जर भिडले तर सगळ्या सोशल मीडियावर महाराष्ट्रात तुम्हाला नुसतं तेच दिसत. हे पॅटर्न यांचा कोणचा आहे ते काय म्हणते त्याला, पॅटर्नच. खाली पॅटर्न लिहिले, गळून पडली, माहित बी नाही मला कुंकड गेला. आम्ही मजा बघत असतो कव्हर करते काय भ्यायचं नाही रे कोणाला बघू. पाटील जर पाहिलं पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे आपल्याला दिसले होते. आता कदाचित फडणवीस होतील असं सांगितलं जातं, मात्र फडणवीस आपण आरक्षणाबाबतीत आतापर्यंत शब्दही कधी निघलेला नाही. जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आता पुन्हा आरक्षणावरती ते कशी भूमिका घेतील, तुमची काय भूमिका त्यावरती असेल? मी मागच सांगितलं होतं की कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे, मी तयार आहे. जर मराठ्यांची बेमानी केली, लढायला सज्ज आहेत मराठी. सामूहिक आमरण उपोषण होणार, त्यांचं डोकंच बंद पाडतो. राज्य ठप्प करण्याची ताकद मराठ्यात आहे. सरकार आलं किंवा कोणी पडले म्हणजे काय काळजी करायचं काम नाही. कोणी पण येऊ दे, कोणी पण येऊ दे, आम्ही सज्ज आहेत. मराठ्यात नाच करणं काय सोपं आहे का इथं? मग आकडे तर पंचायत पुढे होती मई, एवढं सोपं नाही. मी शांत राहा म्हणतो म्हणून शांत आहेत, संयम येते. सरकार फारकार काही नाही हो, आम्हाला काहीच वाटत नाही असल्या गोष्टी. म्हणजे आमच्या नजरा मेलेल्या आहेत. हे सरकार फुरकार हे बुडबुडी आहे ती, हे काय नाही. मैदानात आम्ही असतो ना, मग तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे. मग आम्ही सुद्धा मीडिया समोरच येऊन मान्य केलं असतं. कारण ती दानत आमच्यात आहे. होय, ती दानत आमच्यात आहे, ती दानत आमच्यात आहे. मैदानातच आम्ही नाही, एक फोन कोणाला नाही. आणि म्हणायचं आमका पॅटर्न आमचं काय, मराठ्याचा पॅटर्न नाही सगळा. मराठ्याशी राज्यात कोणा सत्ता येऊ शकत नाही, पान हलू शकत नाही. काय जरे तिसऱ्याचं काम करतो, चौथ्याचं नाव घेतो. निवडून कोण आलंय कोण सांगत काय, मला नाही असल्या लोकांचे ना किंवाची दिवा. यांच्यावर हसायचं सुद्धा वाईट वाटतं. काही तर असते ना, आम्ही त्यांना बोलत बी नाही तरी आमच्यावर बोलते. म्हणजे बळच थुकाचाटी देत मराठ्यात, नुसत्या चाटीच झाली सध्या ती कामा नामाचे. अरे आपण बोलणाऱ्याला बोलाव, त्याला क्षेत्रीय म्हणते. तुला कोण बोलतच नाही.